नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुगाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या पुढील काही तासाचा हवामान अंदाज पाहूया. हवामान अंदाजामध्ये असं सांगता येईल की हवेत पूर्णतः बदल झालेला आहे. जागोजागी कमी दाबाचं क्षेत्र तयार होत चाललेलं आहे आणि पुढील काही तासात पावसाची गडगडाटी पावसाची शक्यता वाढत चाललेली आहे. तो पट्टा म्हणजे सातारा, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, नांदेड हा जो पट्टा आहे. तसेच इकडे जळगाव, अमरावती, नागपूर हा जो भाग आहे आणि इकडे कोकणपट्टीमध्ये अ, पाहायला गेलं तर पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिकच्या काही परिसरामध्ये परत ते कोल्हापूर साईडला बेळगाव ह्या पट्ट्यात हा जो पट्टा आहे कोकणपट्टीचा काही भाग आणि खाली पणजी साईडला ह्या भागातून हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झालेली आहे आणि पुढे ह्या द्रोणीय स्थितीमुळे वातावरणात अचानक बदल होऊन विदर्भ पट्ट्यात सुद्धा द्रोणीय स्थिती निर्माण झालेली आहे. वातावरणात अचानक बदल होतोय. चंद्रपूर, रायपूर ह्या दरम्यान बदल झालेला दिसून येतोय आणि ह्या बदलामुळे पावसाची शक्यता जास्त वाढत चाललेली आहे. पुसाड, आदिलाबाद ही जो भाग आहे हा भागातून हवामानात बदल झालेला दिसून येत आहे. हा बदल पावसाच्या पाऊस पडण्यास अनुकूल होत चाललेला आहे. तर कोणत्या भागातून काही तासातच पावसाला सुरुवात होणार आहे तो भाग म्हणजे आपणाला दिसतं आता इथं इकडे द्रोणीय स्थिती आपण पाहिली कुठल्या भागात होणार आहे तर पावसाचा सुरुवात इकडे हैदराबादच्या साईडहून जोरदार पावसाची जोडणी दिसते. चांगला गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे आणि त्या साईडचा जो भाग येतो म्हणजे दक्षिण मराठवाडा भाग लातूरपर्यंत पावसाची शक्यता वाढण्याची शक्यता दिसत आहे. चंद्रपूर, आदिलाबाद ह्या पट्ट्यात सुद्धा पावसाची शक्यता वाढलेली दिसून येत आहे. लातूरच्या पट्ट्यात सुद्धा लातूर, उदगीर, बसव कल्याण ह्या पट्ट्यात सुद्धा पावसाची शक्यता वाढलेली आहे. धाराशिवपर्यंत पावसाची शक्यता गडगडाटी होणार आहे. पाऊस जरी जोरदार नसला तर पण थोडासा गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता हिंगोली, पुसाड या दरम्यान सुद्धा पावसाची शक्यता थोडीशी दिसत आहे. जळगाव, मालेगाव, नंदुरबार ह्याही पट्ट्यात संभाजीनगर आणि ते पुसाडपर्यंत रिसॉर्ट वगैरे हा भाग आहे. ह्या भागात सुद्धा स्थानिक वातावरण बदल झालं तर पावसाची शक्यता आहे. नाशिकच्या पट्ट्यात सुद्धा पावसाची शक्यता बळ झालं तरी असणार आहे. तसे उत्तर भागातून गुजरात, मध्य प्रदेश भागातून काही अंशी पावसाची शक्यता आहे. संपूर्ण राज्यामध्ये हवामानाचं सांगता येईल की असं संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ हवामान आहे आणि त्याच्यात जास्तीत जास्त बघायला गेलं तर नाशिक, अहिल्यानगर, बीड, नंदुरबार, जळगाव, खंडवा, अकोला हा जो संपूर्ण विदर्भ पट्टा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र ह्या भागातून ढगाळ हवामान जास्त आहे. आता एक 2 दिवसाचा हवामान अंदाज असेच नवीन हवामान अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.